गुड मॉर्निंग, मी अमृता. गुड मॉर्निंग, मी प्रियांका. हे आहे सलाम महाराष्ट्र, आपलं मॉर्निंग बुलेटिन. रविवारची सकाळ आहे आणि ही स्पेशल करण्यासाठी आपल्याकडे स्पेशल गेस्ट आलेले आहेत. कालही आपण नेचरशी निगडीत बोलत होतो, आजही आपला तोच विषय आहे, पण यंदा आता आपण बोलणार आहोत पक्षींविषयी. त्याच्याच बद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रशांत शिंदे. गुड मॉर्निंग, वेलकम टू द शो. गुड मॉर्निंग. प्रशांत खूप खास आहेत. गेली अनेक वर्ष ते पक्षी निरीक्षक म्हणून आहेत. खूप वेगवेगळे पक्षी त्यांनी पाहिलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा त्यांनी एक छान फिल्म आणलेली आहे आणि आपण या फिल्म पासून सुरुवात करणार आहोत. पण आधी ही फिल्म काय आहे, कोणी बनवलेली आहे, त्याविषयी आपण बोलूयात. प्रशांत, आम्हाला सांगा ना या फिल्म विषयी. ही फिल्म अतिशय उत्कृष्ट दर्जाचं पक्ष्यांविषयीचं चित्रण करणारी फिल्म आहे की कोणी ती फिल्म पाहावी आणि पक्ष्यांच्या प्रेमात पडावं अशा पद्धतीची ती फिल्म बनवण्यात आली आहे. ही फिल्म रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स, ही इंग्लंडमध्ये पक्ष्यांच्या संरक्षणासाठी काम करणारी एक संस्था आहे, त्यांची ही फिल्म आहे जी संपूर्ण जगभर आपल्याला दाखवता येऊ शकते. आणि मुंबईमध्ये आम्ही ती फिल्म पक्षी दर्शनाच्या संदर्भामध्ये वापरत आहोत. नक्कीच. पुन्हा एकदा आपण पक्ष्यांच्या प्रेमात पडूया, बघूया ती फिल्म. व्हिज्युअल ट्रीट नंतर
आपण हे सगळ्या या पक्षांविषयी बोलणार आहोत, पण अजून एक महत्वाची बातमी आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा 10वा जनस्थान पुरस्कार कवी नाधो महानोर यांना जाहीर झालाय. 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. 1 लाख रुपये आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि आज आपली निसर्गाची मेजवानी आहे. आपल्यासोबत पक्षीमित्र आहेत आणि या निसर्ग कवीविषयीही आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत औरंगाबादहून प्राध्यापक केशव देशमुख आहेत. नाधोंच्या कविता आणि केशव देशमुख सुद्धा एक कवी आहेत. या सगळ्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. देशमुख सर, IBN लोकमतमध्ये आणि सलाम महाराष्ट्रामध्ये स्वागत. आपण इतकी एक छान क्लिप बघितलेली आहे. निसर्ग कविता आहेत नाधोंच्या सगळ्यात, त्याच्यातली तुमची सगळ्यात आवडती एखादी कविता आम्हाला ऐकवाल का? निसर्ग कवितेच्या अनुषंगानं पुष्कळ काही तसं बोलता येतं, परंतु आज जी बदललेली ग्रामीण कविता आहे त्या कवितेमध्ये एकंदरीत शेतकऱ्यांची जी व्यथा आहे, वेदना आहे, त्या अनुषंगाने पुष्कळ बोलता येतं. पण महानोरांची जी रानातल्या कविता या पुस्तकातली कविता आहे की ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य असी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. या महानोरांच्या कवितेचा संस्कार आमच्यावर, आमच्या सगळ्या पिढींवर झालेला आहे. नक्कीच नक्कीच. आणि सतत नाधोंची कविता म्हणजे सतत एक वेळेस माणसाचा आणि निसर्गाचा एक जो काही संबंध आहे तो दाखवणारी आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला सुरुवातीला कुठली कविता तुम्ही ऐकून दाखवाल आम्हाला? महानोरांच्या अनेक कविता सगळ्यांच्या वाचकांच्या समोर आहेत, प्रेक्षकांच्या समोर आहेत. परंतु मला असं लक्षात आलेलं आहे की महानोरांची सगळी कविता ही निसर्गाशी आणि निसर्गातल्या सगळ्या घटनांशी जोडलेली आहे. मूलतः माणूस आणि स्त्री यांची अनुभूती केंद्र महानोरांच्या कवितेमध्ये स्पष्टपणे रसिकांच्या समोर आलेली आहेत, असं आपल्याला सांगता येईल त्यांच्या अनेक कवितेच्या अनुषंगानं. एकदम बरोबर आहे प्रियांका. जर तू बघितलंस की महानोरांची कविता आहे त्याच्यामध्ये त्यांच्या शेताचं, त्यांच्या गावाचं खूप वर्णन आहे. आपल्याकडे रानातल्या कविता आहेत, त्याच्यातली पहिलीच कविता खूप छान आहे. त्यांनी असं म्हटलंय की या शेताने लळा लाविला असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. वाव, मस्त. नक्कीच आपण ह्या सगळ्याविषयी गप्पा मारणार आहोत. पण निसर्गावर असाच एक प्रेम करणारा माणूस आपल्या स्टुडिओ सुद्धा आहे. तो निसर्गावर प्रेम करतो, पक्ष्यांवरती प्रेम करतो. तुम्ही इतके सगळे पक्षी बघितलेले आहेत, इतकी छान क्लिप तुम्ही आम्हाला दाखवलेत. पक्षी आणि निसर्ग कसे तुम्ही या सगळ्याशी जोडले गेलात? मी बेसिकली माझं बॅकग्राऊंड जे आहे ते सोशल वर्कचं आहे. समाजसेवेमध्ये मी शिक्षण घेतलं आणि त्यातली डिग्री घेतली आणि मग नंतर असं वाटलं की आपण कुठेतरी समाजातल्या अतिशय दुर्गम, जिथे माणसाला खरोखर मदतीची गरज आहे अशा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काम करावं. तर असंच एक ठिकाण होतं ते म्हणजे मेळघाटचं जंगल, की ज्या भागामध्ये कुपोषणामुळे मुलं मरतात अशी एक स्थिती होती. तर त्या जंगलामध्ये ज्यावेळेस मी गेलो आदिवासींबरोबर काम करायला, तर त्यावेळेस मला पहिल्यांदा जंगलाची ओळख झाली. त्यापूर्वीपर्यंतचं सगळं आयुष्य शहरामध्ये, मुंबईमध्ये गेलेलो. आणि मग जंगल काय आहे, जंगलातले प्राणी, वाघाबद्दल मेळघाट प्रसिद्धच आहे. तर तिथपासून ते प्राणी, पक्षी, वेगवेगळ्या वनस्पती यांची एक ओळख तिकडे होत गेली. आणि दरम्यान असंही लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी शहरातल्या माणसाला सांगणं खूप आवश्यक आहे. म्हणून मग मी परत शहरामध्ये आलो आणि या कामामध्ये स्वतःला मी वाहून घेतलं. पण पक्ष्यांचं आयुष्य फार वेगळं असतं ना, फार इंटरेस्टिंग असतं. प्रत्येक पक्षाबद्दल माहिती करून त्याच्या लाईफस्टाईल बद्दल जाणून घेणं. हो, अगदी. प्रत्येक पक्ष्यांच्या स्वतःच्या काही सवयी आहेत. त्यांचे रंग, त्यांचे रूप, त्यांचे आकार, त्यांच्या चोचींच्या रचना, या सगळ्यांमध्ये एक प्रकारची विविधता आहे. इनफॅक्ट भारत देशाचं आपण संपूर्ण जगामध्ये नाव पक्ष्यांसाठी घेऊ शकतो की जवळजवळ 1300 जातींचे पक्षी आपल्या भारतामध्ये आढळतात. यातले 300 पक्षी तर आपले पाहुणे आहेत, म्हणजे बाहेरून स्थलांतर करून आपल्याकडे नेहमी येत असतात. तर हे खूप मोठं वैविध्य आपल्याला पक्ष्यांचं पाहायला मिळतं. तर ते त्यांच्या रंग, रूप, आकार, चोचींचे प्रकार या सगळ्यामध्ये आहे. जसजसा तुम्ही पक्षी पाहत जाल तसतसं तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं दर्शन होत जातं. एखाद्या पक्षाचं उदाहरण द्यायचं झालं तर ते मी सगळ्यांचा आवडता मुंबईकरांचा हल्ली झालेला म्हणजे फ्लेमिंगो, की जो पक्षी हिवाळ्यामध्ये स्थलांतर करून आपल्या मुंबईमध्ये
येत असतो. हा पक्षी जेव्हा आपल्याकडे येतो तर त्यावेळेस तो करड्या रंगाचा असतो, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, ग्रे अशा पद्धतीची रंगछटा त्याच्या पिसांवरती असते. मात्र ज्यावेळेस तो इथून परत आपल्या गावाकडे जातो तर त्यावेळेस त्याच्या पंखांवरती गुलाबी छटा आलेली आपल्याला दिसून येते. तर हा असा बदल जो आहे तो ग्रॅज्युअली आपल्या भागामध्ये आल्यामुळे तो पाहायला मिळतो. नक्कीच. जानेवारी आली का सगळ्यांना वेध लागतात फ्लेमिंगोजचे, पण फ्लेमिंगोजच्या व्यतिरिक्त इतर कुठले कुठले पक्षी मुंबईत आपल्याला बघायला मिळतात ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोकमत.